पनवेलमध्ये बांधकाम प्रकल्पांमुळे वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेने वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक बांधकाम स्थळांवर कारवाई केली होती. आतापर्यंत 38 ठिकाणी कारवाई तर शेकडो प्रकल्पांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र कारवाईनंतरही प्रत्यक्ष परिस्थितीत फारसा बदल दिसत नाही. धूळ नियंत्रणासाठी बसवलेले स्प्रिंकलर, पाणी फवारणी यंत्रणा आणि प्रदूषण रोखणारी उपकरणे बहुतांश ठिकाणी बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी ग्रीन नेटसारख्या नियमांची देखील पायमल्ली होत आहे. पालिकेने यापूर्वी 166 बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावत नियम पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही बांधकाम व्यावसायिकांकडून दुर्लक्ष सुरूच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेची कारवाई फक्त कागदावरच आहे का, असा सवाल आता उपस्थित होत असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. आता जे हवा प्रदूषणाचं कारण आहे ते असं आहे की पनवेल महानगरपालिकेत जी डेव्हलपमेंट होत असते, जे बांधकाम व्यावसायिक विविध प्रोजेक्ट करत असतात, तिथल्या कन्स्ट्रक्शन साईट्स मुळे जे धूळ उडते त्याचा मोठा प्रभाव असतो. PM 2.5 आणि PM10 हे पर्टिक्युलर ते जे मॅटर आहेत, तर त्याच्यामुळे ही प्रदूषण होण्याचा धोका असतो. तर त्यावर पनवेल महानगरपालिकेचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आपलं ऍक्टिव्हपणे कार्यरत आहे. बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देणे, त्यांनी कंप्लायन्स नाही केला तर स्टॉप वर्क अशी नोटीस देणे, म्हणजे त्यांचं बांधकाम थांबवणे, अशी कारवाई एकंदरीत पनवेल महानगरपालिकेमार्फत होत असते. न्यायालयाच्या निर्देशानुसार बांधकाम प्रदूषणावर नियंत्रित करण्यासाठी कॉर्पोरेशननं समिती गठीत करणे आवश्यक असते. त्यानुसार आपण प्रभाग वाईज समिती गठीत केलेली आहे. त्या समितीमध्ये टाउन प्लॅनिंगचा माणूस असतो, इंजिनियर्स असतात आणि संबंधित प्रभाग अधिकारी असतात. तर ती समिती काय करते, अशा बांधकाम व्यवसायांच्या भेटी देते, त्याचा रिपोर्ट बनवते. उच्च न्यायालयानं जे गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत त्यानुसार त्याचा कंप्लायन्स केलाय आणि त्याचा रिपोर्ट बनवते आणि तो रिपोर्ट पर्यावरण विभागाला सादर करते. त्यानुसार जे कंप्लायन्स करत नाहीत त्यांचे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला आपण अहवाल देतो आणि त्यानुसार टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट त्यांच्यावर स्टॉप वर्क म्हणजे बांधकाम स्थगित करण्याची कारवाई करते. 8 बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा यापूर्वी टाउन प्लॅनिंग विभागामार्फत गेलेल्या आहेत की तुम्ही असं असं कंप्लायन्स करा, अन्यथा तुमचं बांधकाम स्थगित करणार. नाही केले अशा एकूण 38 बांधकाम व्यावसायिकांची बांधकामे आतापर्यंत पनवेल महानगरपालिकेने थांबवलेली आहे. विना परवानगी जर एखादा कुणीही व्यक्ती वृक्ष छाटणी करत असेल किंवा वृक्ष तोडणी करत असेल तर त्याला नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे तरतूद आहेत. तर याबाबत आपण आपला वृक्ष प्राधिकरण विभागामधले कर्मचारी तिथे जाऊन पंचनामा करतात आणि संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं कारवाई होत असते.